नमस्कार, मी सविता पाटील जळगाव या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आणि आज आली होती मी शेळ्या घेऊन आली होती इकडे शेजारी माझे लहान सासरे त्यांच्या शेताकडे आली होती। तर बघा आमच्या शेताकडे छान असं हिरवगार रान झालेलं आहे, कारण आता रात्री छान असा पाऊस झालेला आहे। मस्त नॉर्मल पडला पण जास्त नाही आहे, आणि यावर्षी खूप कमी पाऊस आहे। 1 महिन्यापासून असा पाऊस चांगला पडलेलाच नाही आहे। आणि एप्रिल आणि मे हे 2 महिने भरपूर पाऊस होता इकडे, आणि आता ज्यावेळेस पिकांना गरज आहे तर त्यावेळेस पाऊस नाही आमच्याकडे। तर मी तुम्हाला समोरच्या कॅमेऱ्यामधून दाखवते। तर इकडे बघा मी शेळ्या घेऊन आली होती, कारण आज दिनेशचे पप्पा घरी नाही आहेत, कारण ते गेले कॅमेरा बसवायला। कारण त्यांचं काम आहे सोलर कॅमेरा बसवायचं आणि आरो फिटिंगचं काम आहे त्यांचं वालं। आणि कधी कधी दिनेश पण यायचा शेळ्या चारायला, पण आता दिनेशचं पण कॉलेज सुरू झालं, कारण तो पण आता गेलेला आहे डी फार्मसीला घेतले त्याने ॲडमिशन, आणि त्याचं पण कॉलेज सुरू झालं, त्याच्यामुळे तो आता काही घरी नाही आहे। तो आहे आता माझ्या लहान मावशीकडे धुळ्याला। तर आता शेळींचं नियोजन आता माझ्याकडे आहे, तर मी तुम्हाला समोरच्या कॅमेऱ्यामधून दाखवते। तर हे आहे शेत माझ्या लहान सासऱ्याचं। तर त्यांनी कपाशी लागवड केलेली आहे। तर आमच्या शेजारीच आहे, तर इथं बघा कपाशी लागवड केलेली आहे। खूप छान कपाशी आहे, बघू शकता तुम्ही, खूप क्वालिटीवरती आहे मस्त। पण आमच्याकडे पाऊस नाही आहे, भरपूर कमी पाऊस आहे आमच्याकडे। तर असं छान हिरवगार रान झालेलं आहे, कारण आमच्याकडे रात्री नॉर्मल पाऊस पडला, जास्त नव्हता पण थोडासा कासेना पण पडलेला आहे। तर मी आली होती इकडे, मग शेळ्या घेऊन आलेली होती, आणि खूप ऊन आहे आज, बघू शकता तुम्ही, भरपूर ऊन आहे। आणि जुनं लोक सांगायचे की आजी आजोबा आपले सांगायचे की ज्या दिवशी ऊन असतं त्या दिवशी भरपूर पाऊस येतो असं सांगायचे, पण आज बघा भरपूरच ऊन आहे, खूपच ऊन आहे आज। आणि मी इकडे सावलीत थोडी बसली, आणि आपल्या शेळ्या छान सावलीमध्ये चरत आहेत। आणि कुठलाही व्यवसाय करा तुम्ही काय सोपा नाही आहे। आता जसं माझा पापड उद्योग आहे, तर पापड उद्योग पण काही सोपा नाही आहे, खूप अवघड आहे। सकाळी 4 वाजल्यापासून सुरुवात करावी लागते, तर संध्याकाळी रात्री 10 वाजतात, कधी कधी 12सुद्धा होतात आम्हाला। आता पापड उद्योग बंद झाला, आता पाऊस सुरू झाला, आता पाऊसमध्ये आता शेळींचं नियोजन आहे माझं। आणि मला स्वतःला शेळ्यासुद्धा चारायला आवडतात, कारण लहानपणापासून मला आवडत होती शेळी पालनाची। पण आता त्यावेळेस तर काहीच करता आलं नाही आपल्याला, कारण त्यावेळेस पण वडिलांचं दुकान होतं, किराणा दुकान, आणि शेती पण होती त्यांची, पण त्यांना काही फारसा वेळ मिळत नव्हता जास्त, त्याच्यामुळे ते किराणा दुकान चालवायचे। पण आता लग्नानंतर आली तर म्हटलं चला आपण जोड व्यवसाय काहीतरी शेळी पालन करायचं। तर पापड उद्योग तर केलाच मी, पण आता त्याला जोड व्यवसाय शेळी पालन केलं आहे, आणि शेळी पालन खूप छान आहे, खूप म्हणजे त्यांना बघितल्यावर खूप बरं वाटतं। असं खूप सुंदर शेळी पालन झालं आहे आपल्याला मस्त। फरक एवढाच आहे व्यवसायामध्ये की पापड उद्योग जर केला तर तो घरातल्या घरात आपण करू शकतो घराजवळ, आणि शेळी पालन जर असं आहे तर आपल्याला 1-1.5 तास का असेना थोडंसं बाहेर घेऊन जावं लागतं, त्यांना चारायला घेऊन जावं लागतं। तर मी जवळपासच घेऊन जाते, जास्त दूर नाही घेऊन जात, आपल्या शेताजवळच फिरवते मी। आणि फिरल्यानंतर परत त्यांना शेतामध्ये मी आपल्या शेळमध्ये त्यांना परत चारा टाकते खायला, तेव्हा कुठे ते शेळींचं नियोजन होतं। ते पण काही सोपं नाही आहे, पण ठीक आहे, आपल्याला काहीतरी व्यवसाय करायचा आहे, जोड व्यवसाय म्हणून आपण ते करत राहायचं। तर ते सुद्धा आम्ही करतोय आता। आता शेवगा पण लागवड झालेला आहे मस्त, आणि इथं बसली होती मी, म्हटलं चला काहीतरी आपली फॅमिलीसोबत एखादी व्हिडिओ शेअर करू, म्हणून आज छोटासा व्हिडिओ केलेला आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा। आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा। धन्यवाद।